वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. माझ्या श्रद्धानाथ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण धनुराशीच्या भक्तांनो जाणून घेऊया हा संदेश खास धनुराशींच्या मंडळींसाठी. धनुराशीच्या भक्तांनो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी साधा दिवस नाही. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी येणे हा श्रद्धेच्या दृष्टीने विशेष योग मानला जातो. हा दिवस तुमच्या आयुष्यात भक्ती, सकारात्मकता आणि नव्या आशेची सुरुवात करण्याची संधी ठरू शकतो. कधीकधी देव आपल्याला मोठे संकेत देत नाहीत, ते फक्त मनाला शांतता देतात. आणि ती शांतता मिळाली की माणूस स्वतःच्या आयुष्याचा मार्ग शोधू लागतो. म्हणून या दिवशी मनात एकच भावना ठेवा, देवा माझ्याकडून चांगले कर्म घडू दे. सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करा, कारण कोणतेही शुभ कार्य श्री गणेशाच्या स्मरणाने सुरू करण्याची परंपरा आहे. ओम गंग गणपते नमः म्हणत बाप्पांना मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर महादेवासमोर दिवा लावा. आता आपल्या मनातील चिंता, दुःख, अडचणी आणि अपूर्ण इच्छा महादेवाच्या चरणी अर्पण करा. शिवलिंगावर सर्वप्रथम स्वच्छ पाणी अर्पण करा. शक्य असल्यास गंगाजल मिसळलेले पाणी अर्पण करू शकता. अभिषेक करताना हळूहळू ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. घाईघाईने अभिषेक करू नका. प्रत्येक थेंब श्रद्धेने अर्पण करा. त्यानंतर बेलपत्र महादेवांना अर्पण करा. बेलपत्र स्वच्छ धुवून श्रद्धेने अर्पण करणे ही प्रचलित पूजा पद्धत आहे. त्यानंतर पांढरी फुले अर्पण करा. आपल्या घराच्या परंपरेनुसार दूध किंवा पंचामृताचा अभिषेक करू शकता. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा समावेश केला जातो. मात्र अभिषेकामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट वस्तू नाही तर तुमचा भक्तिभाव आहे. गरीब भक्ताकडे फक्त पाण्याचा एक लोटा असेल तरी त्या पाण्यातील श्रद्धा महादेवांपर्यंत पोहोचते, अशी भक्तांची भावना आहे. अभिषेकानंतर ओम नमः शिवायचा जप 108 वेळा करू शकता. शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने जप करा. त्यानंतर माता पार्वतीसमोर हात जोडून कुटुंबांच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा. महादेव आणि पार्वती मातेचे स्मरण करताना घरातील सर्वांच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करा. त्यानंतर भगवान विष्णूंचे स्मरण करा. श्रीहरीच्या चरणी मनातील अहंकार आणि चिंता सोपवा. माता लक्ष्मीचे स्मरण करून घरात सुख, समाधान आणि योग्य मार्गाने आर्थिक धैर्य मिळावे अशी प्रार्थना करा. हनुमानजींचे स्मरण करून धैर्य, शक्ती आणि संकटाशी लढण्याची क्षमता मागा. श्री दत्तगुरूंचे स्मरण करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप करू शकता. आपल्या कुलदैवताचे स्मरण करायला अजिबात विसरू नका, कारण देव कितीही असले तरी भक्ताच्या हृदयातील श्रद्धा एकच असते. आता येते नागपंचमी विशेष पूजा. नागपंचमीला प्रत्यक्ष सापांना हाताळण्यापेक्षा नागदेवतेची प्रतिमा किंवा मूर्ती श्रद्धेने पूजणे सुरक्षित आहे. उपलब्ध पंचांगण माहितीनुसार 17 ऑगस्टला नागपंचमी पूजा सकाळी
5:51 ते 8 ते 29 या कालावधीत करण्याचा शुभ वेळ दिला आहे. त्यामुळे शक्य असल्यास सकाळच्या या वेळेस नागदेवतेची पूजा पूर्ण करा. प्रथम नागदेवताला नमस्कार करा. हळद, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण करा. आपल्या घराच्या परंपरेनुसार लाह्या, बत्ताशे किंवा इतर सात्विक नैवेद्य अर्पण करू शकता. नागदेवतेसमोर प्रार्थना करा. माझ्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये, माझ्या घरातील दुःख दूर होऊ दे आणि सर्वांच्या जीवनात शांतता येऊ दे. नागपंचमीचा दिवस निसर्ग आणि जीवनसृष्टीबद्दल आदर व्यक्त करण्याची आठवण करून देतो. म्हणून या दिवशी कोणत्याही जीवाला त्रास न देण्याचा संकल्प करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान, एखाद्या वृद्ध व्यक्तीचे आशीर्वाद घ्या. आई वडिलांच्या चरणी नमस्कार करा, कारण देवाच्या मंदिरात जाण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेणेही भक्तीसारखेच पवित्र आहे. धनुराशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात काही कामे खूप दिवसापासून अडकली असतील तर निराश होऊ नका. या दिवसापासून त्या कामासाठी पुन्हा प्रामाणिक प्रयत्न सुरू करा. नोकरीमध्ये बदलाचा विचार असेल तर घाई न करता योग्य संधीची वाट पहा. व्यवसायामध्ये नवीन संपर्क निर्माण होऊ शकतात, पण कोणताही आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. पैशाबाबत अचानक मोठा निर्णय घेण्यापेक्षा नियोजन करा. घरातील एखादा जुना गैरसमज प्रेमाने मिटण्याचा प्रयत्न करा, कारण कधीकधी घरात देवाची पूजा करण्यापेक्षा घरातील माणसाला माफ करणे हीच मोठी पूजा असते. तुमच्या मनात कोणाबद्दल राग असेल तर तो राग महादेवाच्या चरणी सोपवा. डोळे बंद करून फक्त एवढे म्हणा, भोलेनाथ मला योग्य मार्ग दाखवा. तुमच्या डोळ्यात पाणी आले तरी ते अश्रू लपवू नका, कारण भक्ताच्या डोळ्यातील अश्रू ही महादेवाच्या चरणी अर्पण झालेली प्रार्थना मानली जाते. धनुराशीच्या मंडळींनो, या दिवशी एक विशेष संकल्प करा. मी खोटे बोलणार नाही, कोणाला विनाकारण त्रास देणार नाही, माझ्या परीने एक चांगले काम नक्की करेन. संध्याकाळी पुन्हा देवासमोर दिवा लावा. शिवलिंगावरती समोर बसून ओम नमः शिवायचा जप करा. त्यानंतर महादेवाची आरती करा. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हर हर महादेव म्हटले तर वातावरण भक्तिमय होईल. आणि शेवटी महादेवांना एकच गोष्ट मागा, देवा माझ्या इच्छा पूर्ण करण्यापेक्षा मला त्या स्वीकारण्याची शक्ती दे, कारण महादेवाकडे मागण्यासाठी संपत्तीपेक्षा शांती, यशापेक्षा समाधान आणि आयुष्यापेक्षा सद्बुद्धी मागणे अधिक सुंदर आहे. धनुराशीच्या जीवनात पुढील काळात काही सकारात्मक बदल घडण्याची संधी निर्माण होऊ शकते, पण लक्षात ठेवा, देवावर श्रद्धा ठेवतानाच स्वतःची मेहनत आणि योग्य निर्णयही तितकेच आवश्यक आहेत. महादेव तुमच्या घरातील संकटे दूर करो. गणपती बाप्पा तुमच्या मार्गातील अडथळे दूर करो. माता पार्वती तुमच्या घरात सुख शांती नांदो अशी कृपा करो. श्री हरी विष्णू तुमच्या जीवनाला योग्य दिशा देवो. माता लक्ष्मी तुमच्या घरात योग्य मार्गाने समृद्धी आणि समाधान घेऊन येऊ. हनुमानजी तुम्हाला संकटाशी लढण्याचे बळ देवोत. दत्तगुरु तुमच्या पाठीशी सदैव राहोत. नागदेवतेचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहो आणि भोलेनाथांच्या चरणी तुमची प्रत्येक खरी प्रार्थना पोहोचो. म्हणून या पवित्र दिवशी मनापासून म्हणा, हर हर महादेव. नागदेवताला नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. विशेष पूजा. सकाळी उठून स्नान, स्वच्छ वस्त्र, गणपती स्मरण आणि संकल्प. सूर्योदयानंतर शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने अभिषेक, ओम नमः शिवाय जप, बेलपत्र व फुले अर्पण करा. सकाळी नागपंचमीची पूजा करण्यासाठी उपलब्ध पंचांगानुसार शुभ कालावधी
दुपार शक्य असल्यास अन्नदान सेवा आणि गरजू व्यक्तीला मदत करा. महादेवाची आरती, महामृत्युंजय किंवा ओम नमः शिवाय जप आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना. स्थानिक पंचांग, मंदिराची पूजा पद्धत किंवा तुमच्या कुटुंबाची परंपरा वेगळी असल्यास तीच प्राधान्याने पाळा. पूजेचे फल निश्चितपणे मिळते अशी हमी न करता मानता हे उपाय श्रद्धा, मानसिक शांतता आणि सत्कर्मासाठी करा. चला तर मग, हर हर महादेव.